बॅरिस्टरची बायको शेण वेचते असं म्हणत समाजाने तिला हिणवलं. तिच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली. पण समाजातील लहान मुलांवर उपाशी राहण्याची वेळ आली तेव्हा तिने आपल्या सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि त्यांचं पोट भरलं. त्या स्त्रीचे पती महान क्रांतिकारक होतेच, पण त्याही समाजसेविका होत्या. या स्त्री कोण माहिती आहे तुम्हाला? या स्त्री आहेत रमाबाई आंबेडकर, म्हणजेच आपल्या रमाई. लहान वयातच रमाई भीमरायांच्या घरी नांदायला आली. संसार आणि नवरा म्हणजे काय हे कळायच्या आतच त्यांचे पती बाबासाहेब लंडनला शिक्षणासाठी निघून गेलेत. 1926 साली भयंकर दुष्काळ पडला होता. खाण्याची अबाळ झाली होती. त्या तरीही कष्टाने कुटुंबाचं पोट भरत होत्या. त्यांच्या या हालअपेष्टा बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना पाहवल्या नाही. त्यांनी वर्गणी जमा करून रमाईंना दिली, पण रमाईंनी स्वाभिमानाने ती मदत कोणालाही न दुखवता नाकारली. बाबासाहेब परदेशात असताना किंवा देशकार्य करत असताना त्यांचा संसार सांभाळला आणि सावरला तो रमाईंनी. पुरुष आपल्या कर्तृत्वाने महान ठरतो, पण तो महान होण्यामागे एका स्त्रीचा खंबीर पाठिंबाही आवश्यक असतो, जो रमाईंनी बाबासाहेबांना पुरवला. रमाईंनी आयुष्यात अनेक दुःख अपमान सोसले, पण आयुष्याला त्यांनी खंबीरपणे तोंड दिलं. रमाईंबद्दल बोलू तितकं कमीच, तुर्तास इतकंच. रमाई बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन.